तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। नमस्कार, मी गौरी कुबेर। आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट। भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरनं राहुल गांधींचा रावणाच्या वेशातला फोटो शेअर करण्यात आलेला आहे आणि भाजपवर टीकेची झोड उठली आहे। त्याविषयी आपण ऐकूयात पहिल्या बातमीतनं। न्यूज क्लिक या न्यूज पोर्टलवर देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवण्यासारखे अनेक गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत। अमेरिकन अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार विवेक रामस्वामी यांच्या युक्रेन वक्तव्यावरनं वादळ उसळलंय। युक्रेनला मदत कशाला द्यायची हा सवाल केल्यानं रामस्वामी टीकेचे धनी होत आहेत। तर श्रोत्यांनो, वेगवान घडामोडीतनं आपण ऐकणार आहोत नरगिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार, नांदेड रुग्णांच्या मृत्यूवरनं उद्धव ठाकरे यांची टीका आणि मालिकांच्या कास्टिंगवरनं अभिनेता भडकला, विश्वचषकाची चर्चा मात्र प्रेक्षक गायब। तर श्रोत्यांनो, आजची चर्चेतली बातमी आहे अर्थातच राष्ट्रवादीच्या सुनावणीची। नक्की पक्ष कुणाचा या प्रश्नाची। चला तर मग सुरुवात करूयात भाजप आणि काँग्रेसमधल्या वादाच्या बातमीपासून। भाजप आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच, यशोमती ठाकूर यांची टीका। भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमधला वाद वाढतोच आहे। भाजपनं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता। त्यात राहुल यांना रावणाच्या रूपात दाखवण्यात आलेलं आहे। भाजपनं आपल्या अधिकृत एक्स हँडलवर राहुल गांधी हे नव्या युगाचे रावण आहेत, ते दुष्ट आहेत, धर्माला विरोध करणारे आहेत, भगवान रामाला विरोध करणारे आहेत, त्यांचा उद्देश हा भारताचा नाश करण्याचा आहे असं म्हटलंय आणि राहुल यांच्या रावणाच्या अवतारातला फोटो सुद्धा शेअर केला होता। या पोस्टला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावरनं सडकून टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष JP नड्डा यांना राजकारणातल्या वादविवादाची पातळी किती खाली आणायची आहे, तुमच्या पक्षाच्या अधिकृत ट्विटर म्हणजेच एक्स अकाउंटवरनं हे जे काही हिंसक आणि भडकाऊ ट्विट केले जात आहेत त्याला तुमचं समर्थन आहे का? तुम्ही पवित्रतेची शपथ घेतली होती की आश्वासनांप्रमाणेच ती शपथही विसरला आहात? असा भेदक सवाल प्रियंका गांधी यांनी केलाय। तर महाराष्ट्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी ही भाजपवर टीका केली आहे। यशोमती ठाकूर म्हणाले आहेत की भाजपचा डीएनए आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच आहे। नथुराम गोडसे यांनी पण महात्मा गांधींना रावणाचं रूप दिलं होतं आणि स्वतः महात्मा गांधींना मारायचा प्रयत्न केला। तर संघ आणि भाजप सुद्धा सतत तेच करत असतात। त्यात त्या पुढे म्हणाल्या आहेत की गांधी त्या युगातले असो वा या युगातले असो, गांधी हे गांधीच आहेत। या देशाचं मूळ डीएनए गांधी आहे। कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरीही गांधी मरत नसतात। सत्ताधाऱ्यांच्या डोक्यातली ही विकृती नष्ट व्हायला हवी आहे। येत्या दसऱ्याला त्यांचं दहन झालं पाहिजे। न्यूज क्लिकवर दाखल FIR मध्ये गंभीर आरोप। न्यूज क्लिक या न्यूज पोर्टलचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि मानव संसाधन विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयानं सहमती दिली। न्यूज क्लिक या बातम्यांच्या पोर्टलवर भारताचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांना बाधा आणल्याचा आरोप आहे। या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या FIR म्हणजेच प्राथमिक अहवालात तसा उल्लेख करण्यात आलेला आहे। तसंच हे पोर्टल चीनशी संबंधित घटनांशी जोडलेलं असल्याचा आरोपही लावण्यात आलेला आहे। FIR मध्ये न्यूज क्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ, वेबसाईटचे मानव संसाधन HR विभाग प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्यासह अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नावं सामील आहेत। त्यांच्यावर भारताविरुद्ध असंतोष भडकवण्याचा आणि देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा बिघडवण्याचा आरोप आहे। तसंच एकता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याचा देखील आरोप आहे। FIR मध्ये म्हणण्यात आलंय की कोट्यवधी रुपयांचा परदेशी निधी परदेशी संस्थांद्वारे भारतात बेकायदेशीरपणे गुंतवला गेल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली आहे। एप्रिल 2018 पासून मेमर्स PPKला अशा कोट्यवधींच्या फसवणुकीसाठी अटक करण्यात आली आहे।
न्यूज क्लिक स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडला 5 वर्षांच्या अल्प कालावधीत अवैध मार्गाने कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचंही FIR मध्ये म्हटलेलं आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक विवेक रामास्वामी यांच्या युक्रेन वक्तव्यावरनं गदारोळ. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांच्या शर्यतीतल्या भारतीय वंशाचे उमेदवार विवेक रामास्वामी सध्या चांगले चर्चेत आले आहेत. युक्रेन संबंधी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरनं गदारोळ झालेला आहे. युक्रेनसारख्या देशावर खर्च करण्यापेक्षा आपल्या देशाच्या दक्षिण सीमेवर खर्च करा, अशा अर्थाचं विधान रामास्वामी यांनी केलं होतं. युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्यावर टीका करताना रामास्वामी म्हणालेत की आम्हाला इथे अमेरिकन नागरिकांसोबत राहायचंय. पुतीन एक दुष्ट हुकुमशहा असतील, पण युक्रेन काही धुतला तांदूळ नव्हे. फॉक्स न्यूजशी बोलताना रामास्वामी यांनी ही टीका केली आहे. ते पुढे म्हणालेत की युक्रेननं 11 विरोधी पक्षांवर निर्बंध घातलेले आहेत. याच देशानं सर्व माध्यम संघटनांचे एकाच सरकारी शाखेत विलिनीकरण केलंय. त्याच्याच अध्यक्षांनी गेल्या आठवड्यात एका नाझीची प्रशंसा केली होती. अमेरिकेनं जास्त निधी दिला नाही तर यावर्षी युक्रेनमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेणार नाही अशी धमकी झेलेन्स्की यांनी दिलेली आहे, असा आरोपही रामास्वामी यांनी केलाय. आपण निवडून आलो तर अमेरिकेला प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवू आणि युक्रेनला मिळणाऱ्या मदतीत कपात करू, असं आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे रामास्वामी यांनी दिलं होतं. दरम्यान या वक्तव्यानंतर रामास्वामींवर अनेक युक्रेन समर्थकांकडनं जोरदार टीका होतीये. यातच युक्रेन समर्थक अमेरिकी नागरिकांनी आपल्या कारला धडक दिल्याचा दावा विवेक रामास्वामी यांनी केलेला आहे. मात्र पोलिसांनी तो फेटाळून लावलाय. कारला जाणून बुजून धडक दिल्याच्या दाव्याला कोणतेही पुरावे मिळत नसल्याचं अमेरिकन पोलिसांनी सांगितलंय. श्रोत्यांनो, ऐकूयात वेगवान घडामोडी. इराणमधल्या महिलांच्या हक्कासाठी काम केलेल्या नर्गिस मोहम्मदी यांना यावर्षी नोबेल शांतता पुरस्कार मिळालाय. पदक आणि सुमारे 8.33 कोटी रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. इराणमधल्या महिलांच्या हक्कांसाठी लढताना त्यांना अटक झाली होती. इराण सरकारच्या विरोधात प्रपोगंडा पसरवण्याच्या आरोपांखाली त्यांना 31 वर्ष तुरुंगवास आणि 154 चाबकाचे फटके अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. 51 वर्षाच्या नर्गिस अजूनही इराणमधल्या तुरुंगातच आहेत. त्यांनी तुरुंगातले आपले अनुभव आणि इतर कैद्यांच्या कथा व्हाईट चार्टर्स या पुस्तकातनं समोर आणलेल्या आहेत. कोरोना सारख्या संकटाचा सामना ज्या आरोग्य व्यवस्थेनं केला होता, त्याच आरोग्य व्यवस्थेचे शिंदे सरकारच्या काळात 3-13 वाजल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. नांदेड सारखी दुर्घटना महाराष्ट्र राज्यात घडत असताना मुख्यमंत्री दिल्लीत बसलेत. एक फुल एक हाफ दिल्लीत आहेत तर दुसरा हाफ कुठे आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केलीय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवी गौरव गाथा या मालिकेत बाबासाहेबांची भूमिका करणाऱ्या संकेत कोर्लेकर यानं आता मालिका विश्वातल्या कास्टिंग पद्धतीवर बोट ठेवलंय. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये नव्या वाहिनीतल्या मालिकांच्या कास्टिंगबद्दल त्यानं टीका केलीय. अनेकदा अभिनय येत नसूनही नव्या कलाकारांना संधी दिली जाते असा आरोप केलाय. आमच्या इथं नवीन चॅनल असल्यामुळे काही दगडांना मुख्य भूमिकेत संधी दिली जाईल असा टोमणा त्यानं मारलाय. शिवाय कलाकारांना एखादं आश्वासन देऊन मग अचानक काम न देण्याच्या काही चॅनल्सच्या प्रवृत्तीवरही त्यानं सडकून टीका केली आहे. एकीकडे एकदिवसीय विश्वचषकाची धूम असताना दुसरीकडे प्रत्यक्षात स्टेडियममध्ये मात्र कुणीच प्रेक्षक दिसत नाहीयेत. एकदिवसीय विश्वचषकाला धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे खरी, मात्र प्रेक्षक नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फिरकलेच नाही असं कळतंय. 1,32,000 प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये गुरुवारच्या सामन्यासाठी जेमतेम 15,000 ते 17,000 प्रेक्षकच हजर होते. खरी गोष्ट तर अशी आहे की या विश्वचषकाची तिकीट विक्री करणाऱ्या ॲपवर मात्र संपूर्ण फुल बुकिंग असल्याचं दाखवलं जात आहे. मग तिकिटात हा नवा घोटाळा आहे का असा प्रश्न क्रिकेट रसिक विचारतायत. श्रोत्यांनो, आता बातमी चर्चेतली बातमी आहे अर्थातच राष्ट्रवादीविषयी. राष्ट्रवादी कुणाची? पवारांच्या लढ्याला सुरुवात. भारतीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या NCP पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हावरल्या दाव्यांबाबतच्या याचिकांवर सुनावणी झालेली आहे. राष्ट्रवादीच्या एका गटाचं नेतृत्व शरद पवार आणि दुसऱ्या गटाचं नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि शरद पवार यांच्यातल्या वादाच्या दरम्यान अजित पवारांनी जुलैच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा केला. त्यानंतर शरद पवार गट सुद्धा आयोगाकडे गेला. त्यावेळी शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा आरोप अजित पवार गटानं केलाय. त्याचबरोबर जयंत पाटील यांची राज्य प्रदेशाध्यक्ष पदावरली नियुक्ती कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी करण्यात आलेली आहे असंही अजित पवार गटानं म्हटलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेतले 53 पैकी 43 आमदार आमच्या गटाकडे आहेत. विधान परिषदेतल्या 9 पैकी 6 आमदार आमच्या बाजूने आहेत. याशिवाय लोकसभेतले 5 पैकी 1 आणि राज्यसभेतले 4 पैकी 1 खासदार आपल्या गटात असल्याचा दावाही अजित पवार गटानं आपल्या युक्तिवादात केलाय. तर अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी करणारं शरद पवार गटाचं पत्र बेकायदेशीर आहे. मुख्य प्रतोद आमच्या बाजूनं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या एका पत्रानं नियुक्त्या होतात आणि हा मनमानी पद्धतीचा कारभार आहे, हे लोकशाहीला धरून नाही असंही अजित पवार गटानं म्हटलेलं आहे. शिवाय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळं आता आमदारांच्या संख्येलाच महत्व आहे असा आग्रह सुद्धा अजित पवार गटानं धरलाय. दुसरीकडे शरद पवार गटानंही युक्तिवाद केला. वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू मांडली. या गटाचं असं म्हणणं आहे की अजित पवार गटाची भूमिका पक्षाच्या विचारांच्या विरोधातली आहे. अजित पवार गटानं पक्षाची घटना पाळली नाही. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाई करण्यासाठी अध्यक्षांकडे पत्र देण्यात आलेलं आहे. पक्ष चालवताना पक्षाच्या घटनेनुसार नियुक्त्या झाल्या पाहिजेत. अजित पवार गटानं पक्षाची घटना पाळलेली नाही. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या बाजूने आहे असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले आहेत. दरम्यान निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका अशी मागणी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर श्रोत्यांनो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. आणि युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकणार आहात. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.